नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी। तेल घातलं आपण कुकरमध्ये, 4-5 लसूण पाकळ्या ठेचून घातल्या, 2 तमालपत्र, आपण पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, पाव चमचा हळद। आता ही फोडणी आहे ना कडक झाली पाहिजे। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालणार, चवीप्रमाणे मीठ। शेवगा ह्या पद्धतीने सोलून घ्यायचा, स्वच्छ धुवून तो त्यामध्ये घालायचा आणि त्यानंतर 1 शिटी करून घ्यायची। तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल ना तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा। त्याच कढईमध्ये आपण तेल घातलं, 2 मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आणि ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे की आपल्याला खोबरं आहे ना किसून घ्यायचं आहे। तर 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून आणि थोडंसं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे। आता हे आपण तेलामध्ये परतून घेऊयात। 1 टोमॅटो घालूया त्यामध्ये। कांदा आणि खोबरं थोडं लालसर झाल्यानंतर आपण 1 टोमॅटो घातला, 5-6 लसूण पाकळ्या घालायच्या, आल्याचा तुकडा, पाव चमचा आपण किंवा अर्धा चमचा तुम्ही धने घातले तरी चालतील। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूयात। 1 आपण बेडगी मिरची घालणार आहोत त्यामध्ये। आता हे मिश्रण गार झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचं आहे आणि हे जे वाटण करणार आहोत हे पूर्ण स्मूथ आपल्याला ही पेस्ट करायची आहे, चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूयात। कढीपत्ता हा चांगला आपल्याला क्रिस्पी होऊ द्यायचा आहे। त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते आपण त्यामध्ये घालूयात। वाटण हे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये ते परतून घ्यायचं आहे। तुम्ही ह्या पद्धतीने ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून बघा, खूप चमचमीत अशी टेस्टी ही भाजी होते। 1.5 चमचा आपण घातलेला आहे तिखट, पाव चमचा हळद, कारण की हळद आपण आधी घातलेली आहे त्याच्यामुळे पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, गरम मसाला घाला 1 चमचा। आता हे सगळे मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊयात। आपण बघा, आता हे शेवग्याचं जे आपण कुकरला लावून घेतलं होतं ते आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण आता चवीप्रमाणे मीठ, वरतून कोथिंबीर। तर अशी चमचमीत अशी ही शेवग्याच्या शेंगांची भाजी होते। ह्या पद्धतीने तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्ही घरी बनवल्यानंतर मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुमची भाजी कशी झाली असं। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन मला कमेंट्स पण करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा। धन्यवाद।